हॅलो, नमस्कार. जय भवानी, जय शिवराय मित्रांनो. तुम्हाला शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण जाणार आहोत आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी जुन्नरजवळ असलेल्या शिवनेरी गडावर राजमाता जिजाऊ यांच्या पोटी 19 फेब्रुवारी 1630 रोजी राजांचा जन्म झाला. गडाच्या पायथ्याशी असलेल्या शिवाई देवीच्या नावावरून त्यांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले. गडावरती जायला एकूण 7 दरवाजे लागतात. हे 7 दरवाजे पार केल्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराजवळ आपण पोहोचतो. प्रवेशद्वारापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला 400 पायऱ्या चढून जावे लागते. आठवड्यातील 7ही दिवस सकाळी 6 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही इथे येऊ शकता, तेही कोणतीही एंट्री फी न देता. एकूणच 3500 फूट उंची असलेला हा गड पुण्यापासून 105 किलोमीटर अंतरावर तर मुंबईपासून 170 किलोमीटर अंतरावर आहे. किल्ल्याचा आकार पिंडीसारखा असल्यामुळे भारत सरकारने या किल्ल्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आहे. किल्ला चढून वरती आल्यावर डाव्या बाजूलाच आपल्याला दिसतात ते धान्याची कोठारे व अंबरखाना. याचा उपयोग लढाई आणि किल्ल्यासाठी लागणारे धान्य आणि साहित्य हे ठेवण्यासाठी केला जात असे. आणि हे तेच ठिकाण आहे ज्या ठिकाणी आपल्या छत्रपतींचा जन्म झाला. महाराज 2 वर्षाचे होईपर्यंत याच ठिकाणी राहिले. किल्ल्याच्या मधोमध ही पाण्याची टाकी आहे, जिला बदामी तलाव असे म्हणतात. याचा उपयोग पाणी पिण्यासाठी केला जात असे. याशिवाय किल्ल्यावर गंगा आणि यमुना या नावाने 2 बारमाही झरे पाहायला मिळतात. आणि हा आहे कडेलोट बुरुज. शत्रू सैन्य व अपराधी व्यक्ती यांना याच ठिकाणावरून फेकून देऊन शिक्षा दिली जात असे. इथून जुन्नर शहराचा सुंदर नजारा दृष्टीस पडतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. आणि हो, काही माहिती राहिली असेल तर तुम्ही माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भवानी, जय शिवराय मित्रांनो.